आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. खबरां विभाग तुमचे मुखार दवरता प्रादेशीक समाचार दर्शन. आयच्या वृत्तींत पेडण्यां राष्ट्रीय महामार्गाचें जाल्लें लोकार्पण आनीक पणजे कला अकादमींत संवसारीक यूथ स्किल डे दिसा निमतानची जाल्ली कार्यावळ. केंद्रीय रस्तो आनी महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी हांणी हालींच गोंयांत पेडणेच्या राष्ट्रीय महामार्गाचें लोकार्पण केलें. ह्या वेळार तांणी कांय घोशणा केल्योत. हे आसात ह्याच सुवाळ्यांतले कांय खीण. मला आज अतिशय विशेष रूपाने आनंद होतोय की ज्यावेळी गोव्याकरता नवीन मोपाला एअरपोर्ट बांधण्याचा निर्णय झाला त्यावेळी या एअरपोर्टला येण्याकरता योग्य रस्ता नव्हता. माझ्या मिनिस्ट्रीमध्ये आम्हाला फक्त राष्ट्रीय महामार्गावरच काम करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे हा जो रस्ता होता हा 7-8 किलोमीटरचा आहे आणि आपण याला राष्ट्रीय महामार्ग करून याला कनेक्टिव्हिटी करता तुम्ही NHAI कडनं रस्ता बांधून द्या असं त्या काळात आदरणीय मनोहर पर्रिकर यांनी माझ्याकडे विनंती केली. मला असं वाटलं की 100-150 कोटी रुपयामध्ये काम होऊन जाईल, कारण मला परिस्थिती माहिती नव्हती. मी त्याला म्हटलं काही हरकत नाही, मी करून देईन. पण ज्यावेळी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट झाला त्यावेळी याची किंमत 1200-1300 कोटी रुपयापर्यंत येईल असा अंदाज आला. सगळे पहाड असल्यामुळे आणि निसर्गरम्य परिसर असल्यामुळे यात आरओबी आहेत, फ्लायओव्हर्स आहेत, वायडक्ट्स आहेत आणि अतिशय सुंदर असं डिझाईन आहे आणि त्यातून 1200 कोटी रुपये जवळपास याच्यावर खर्च झाले आहेत. आज एअरपोर्टचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्रीजींनी केलं. त्याचं नाव मनोहर पर्रिकर यांच्या नावाने हा एवढा सुंदर एअरपोर्ट या ठिकाणी झाला आणि आज मला आनंद आहे की राष्ट्रीय महामार्गापासून एअरपोर्टला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्गाचा नवीन 6 लेन रोड आज गोव्याच्या जनतेला मिळतोय. याचा मला अतिशय आनंद आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आता गोव्याला 2 एअरपोर्ट झालेले आहेत, पण एक गोष्ट महत्वाची आहे ज्याचा राज्य सरकारलाही पण आता गंभीरतेने विचार करावा लागला. आज मी येण्याच्या आधी माझ्याकडे उत्तराखंडचे गव्हर्नर साहेब आले होते आणि उत्तराखंडमध्ये आम्ही 4 धाम रस्ता बांधला. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. आणि आता मानस सरोवरचा रस्ता पण जवळपास 85 ते 90% बांधून पूर्ण केला. आपला उत्तराखंडमधून पिथौरागडवरून नेपाळला किंवा भूतानला किंवा कुठे जाण्याची गरज नाही. आता डायरेक्ट उत्तराखंडवरून आपल्याला मानस सरोवरापर्यंत जाता येईल असा आमचा प्रयत्न आहे. पण हे रस्ते चांगल्या झाल्यामुळे याचा पहिला परिणाम असा झाला की उत्तराखंडमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या, तीर्थाटन करण्याची संख्या 3 पट वाढली आणि ही 3 पट वाढल्यामुळे डेहराडून, ऋषिकेश आणि हरिद्वार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कंजेशन तयार झालं, ट्रॅफिक जाम झालं. आता 10,000 कोटीचा आम्ही नवीन रस्ता मंजूर केलेला आणि डायरेक्ट सरळ मुंबई गोवा रस्त्यावरून कर्जतपर्यंत मुंबई पुणे हायवेला तो जोडणारा मोठा हायवे तयार केला आणि तो झाला की गोव्याच्या हायवेवर तुम्ही मुंबईतून निघाल्यानंतर जास्तीत जास्त 35 ते 40 मिनिटात गोव्याच्या हायवेवर पोहोचणार आणि जवळपास 3 तास त्याच्यात वाचणार. आता या सगळ्याचा जसा फायदा आहे तसं नुकसान आहे. रोड चांगले झाले आणि आता आम्ही इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, पर्यावरणाच्या दृष्टीने गोव्यात बरेच NGO आहेत, ऍक्टिव्ह आहेत. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये मोठे निर्णय घेतलेले आहेत. एक 8 दिवसापूर्वी मी पुण्यामध्ये जगातली पहिली CNGचं 2 व्हीलर बजाजची लॉन्च केली. इलेक्ट्रिकच्या बसेस आल्या, इलेक्ट्रिकच्या कार आल्या, इलेक्ट्रिकच्या स्कूटर आल्या आणि अतिशय इंटरेस्टिंग आहे की एक पेट्रोलची बाईक जर 1 किलोमीटर करता ₹2.25 लागतात तर CNGच्या बाईक करता फक्त ₹1 लागतो.
त्यामुळे कालच आमच्या ह्याच्यात आम्ही एक नवीन दुरुस्ती केली आहे. पहिले गोव्यात होती 2 व्हीलर टॅक्सी होती आणि ही जर सीएनजीवर केली आणि इलेक्ट्रिकवर केली तर अनेक तरुण मुलांना रोजगार मिळेल आणि पेट्रोल डिझेल पासून जे प्रदूषण होऊन आलं त्यापासून गोव्यासारख्या सुंदर प्रदेशाकरता प्रदूषणापासून मुक्ती मिळेल. सगळ्यात पहिली माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे खूप खूप आभार मानता. तांच्यांनी तिसऱ्या टर्माक म्हणजे 2 महिने पुराय जावच्या पयलीं आमकां 1200 कोटीचो प्रोजेक्ट आज माननीय गडकरींच्या हस्ते आम्ही लोकार्पण करता. त्या खातीर खरोखरूच हांव मोदीजी आनी गडकरीजी हांचे गोंयकारांच्या वतीन खूप खूप आभार मानता. आमी पळयताले की मोपा मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जर येतले आसत जाल्यार आमकां ओल्ड जुन्या रस्त्यांतल्यान येवपाक केन्ना केन्ना खूप वेळ लागतालो. वेगवेगळी कारणां आशिल्लीं. हांव आज मुद्दामून याद करता ते सगळे ज्यांचे लँड एक्विजिशन केलां म्हाका खबर आहा. खूप कठीण प्रसंगांतल्यान 4.5 म्हयन्या भितर ज्यांची लँड गेली अजूनही थोड्या जाणांक पयशे मेळोंक ना. हाजी चत्राय म्हाका आसा. तेय बी स्पीडअप आनी फास्ट ट्रॅक हांवें करपाक लायला. ज्यांचे डॉक्युमेंट क्लियर आहा तांकां पयशे मेळ्ळे. डॉक्युमेंट थोडेशे अर्दवट स्थितीत आहा तांकां पयशे मेळूंक ना. बट तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान 4.5 म्हयन्या भितर तुम्ही लँड एक्विजिशन करपा खातीर मदत केली. त्या बद्दल हांव समेस्त पेडणेकारांचे आनी जागो गेला तांचे खरोखरूच अभिनंदन करता आनी तांकां देव बरें करूं म्हणटा. 2 एक्सिडंट हांव बारीक म्हणचो ना कारण एका एक्सिडंटात आमच्या एका पेडणेकाराचो एक्सिडेंटल डेथ जाली आनी एका एक्सिडंटात तांच्या 2 लेबरांची डेथ जाली. हे जर सोडले जाल्यार मेजर म्हणजे आनी तेका लागूनच 5 ते 6 म्हयने गेले. नाजाल्यार 18 म्हयन्या भितरूच हो प्रोजेक्ट जो आसा हो लोकार्पण जातलो आसतो. ताच्या खातीर 4 महिने म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी त्यांचे काम बंद उरले. जाल्यार तांचो टार्गेट आशिल्लो 18 म्हयन्यांनी प्रोजेक्ट करपाचो. त्या खातीर डेडिकेटिव्हली काम केल्ल्या MORTH म्हणजे मिनिस्ट्री ऑफ द रोड अँड ट्रान्सपोर्ट हायवे आमचे इंजिनियर जे डेप्युटेड आसात तांच्या कडेन म्हणजे इन्क्लुडिंग द प्रिन्सिपल चीफ इंजिनियर बाब पार्सेकर आणि इन्क्लुडिंग त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स लेबर्स परत एकदा नेटान त्यांच्या खातीर सगळ्यांनी ताळयो वाजोवच्यो. तशें पळोवंक वचत जाल्यार मुद्दामून हांव तुमकां सांगता 2014 पासून ते आयज 2024 पर्यंत हे 10 वर्सांचो कार्यकाळ. डबल इंजिनचे सरकार 2004 आशिल्ले. अटल बिहारी वाजपेयीजी प्रधानमंत्री आशिल्ले. मनोहरभाई पर्रीकर मुख्यमंत्री आशिल्ले. तांच्या विजनरी लिडरशिपीच्या सकयल तेज्या वेळार मोपा खातीरचे लँड एक्विजिशन केल्ले आनी तेन्ना मोपाचें काम सुरवात जालें. हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत मोपाचें लोकार्पण जालें. पण तुमी याद करात हांवें मुद्दामून सांगता गोंयाक वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट जी फुडली 50 वर्सां सुद्दां लोक याद करतले अशे प्रोजेक्ट हांव म्हणजे नॅशनल हायवे पत्रादेवी पासून पळय हांव सांगना तो आमी सगळे जाण पळयता. पण जर तुमी प्रोजेक्ट पळोवंक वचत जाल्यार 3रो ब्रिज म्हणजे अटल सेतू ज्या वेळार बांदपाक मनोहरभाई पर्रीकरान घेतलो लोकांनी टिका केली अरे मांडवीचेर 2 पूल आसा 3रो पूल कित्याक बांदपाक जाय काय म्हणून. आता सगळ्या लोकांक कळटा अटल सेतूची गरज कितें आसा आनी अटल सेतू कित्याक जाय आशिल्लो. विजनरी लिडर मनोहरभाई पर्रीकरान तेन्ना चिंतले 2 पुलाच्या मदीं आनी एक पूल वयर येता आनी तो अटल सेतू जाव येता. ही विजनरी लिडरशीप आसा. पणजे कला अकादमीत फाटले सप्तकांत संवसारीक यूथ स्किल डे दिसा निमतान कार्यावळ जाली. गोंयभरांतले उच्च माध्यमीक विद्यालयांतले विद्यार्थी ITयांतले विद्यार्थी आनी महाविद्यालयीन विद्यार्थी या यूथ स्किल डे दिसा निमतानच्या कार्यावळीत वांटेकार जाल्ले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार मार्गदर्शन केलें. हे आसात डॉ प्रमोद सावंत. आज 15 तारखे दीस वर्ल्ड स्किल डे. गोंयांतलो स्किल्ड कितें आसा आनी आमी खंयच्या वाटेक वचपाक आमची तयारी आसा हाजें एक ल्हानशें प्रेझेंटेशन तुमी सगळ्या जाणांनी भितर येतना पळयलां. जर जेंच्यांनी पळोवंक ना जाल्यार वयतना तें मुद्दामून पळोवचें. आमी स्किल 2 तरेन शिकयता. एक इट इज एन NSQF
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स एट अवर 8th, 9th and 10th ह्या स्टँडर्डान भुरग्यांच्या मदीं स्किलाची आवड क्रिएट जावची म्हणून म्हणजे एम्ब्रॉयडरी आसतले, हॉस्पिटॅलिटी आसतले, मेकॅनिक आसतले, ब्युटिशियन आसतले, ह्या 3 कोर्सान 3 लेवलाचेर 8वी, 9वी, 10वी हांगा शिकयता आनी ताज्या उपरांत ITAंतल्यान वी आर गिविंग द ट्रेनिंग टू म्हणजे आमी रेडी फॉर इंडस्ट्री जाका म्हणटा ते भुरगे तयार करता. आनी आयच्या ह्या स्किल डेच्या निमित्तान तुमी पळयल्या उपरांत तुमच्या लक्षांत येता आसतलें की स्कूल आनी ITI ह्या दोनूय लेवलाचेर आमी जाका स्किलिंग, रिस्किलिंग आनी अपस्किलिंग ह्या कार्यक्रमाचेर भर दिला. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2014 प्रधानमंत्री जाल्या उपरांत तांच्यांनी पळयलें की ह्या देशात ही स्किल गॅप हो खूब मोठ्या प्रमाणात आसा. आमकां प्रत्येक हाताक जर काम दितलें आसत जाल्यार त्या प्रत्येक हाताक स्किल करप गरजेचें आसा. इतके आमच्या कडेन ह्युमन रिसोर्स आसा तो युटिलायज जर करतले आसत जाल्यार तेजें स्किलिंग करप गरजेचें आसा. आनी तेंच्यांनी पयलेच फावटी स्किल इंडिया नांवाची नवीन मिनिस्ट्री सुरवात केली जी देशात केन्नाच नाशिल्लें. म्हणून हांव सदांच म्हणटा की तांच्यांनी विजन इंडियाचो उल्लेख करता आसतना स्किल इंडिया, मेक इन इंडिया सारकिले नवीन कन्सेप्ट आमच्या सगळ्यांच्या मुखार हाडले आनी तेंच्यांनी स्किल मिनिस्ट्री सुरवात केली. त्या स्किल मिनिस्ट्रीच्या अंतर्गत PMKVY प्रधानमंत्री कौशल्य योजना हो प्रोग्राम सुरवात केलो आनी तो प्रोग्राम तेंच्यांनी शॉर्ट टर्म आनी लॉंग टर्म हे कोर्सीस सगळ्यांच्या मदीं पुराय देशभर सुरवात केली. ताज्या उपरांत तेंच्यांनी वेगवेगळे प्रोग्राम सुरवात केल्या, तितून हांव वचना. बट डिटेल आज जे हो कार्यक्रम पळयता आसतना आमच्या ITIंतले भुरगे आनी पुराय स्कुलांतले 8वी, 9वींतले भुरगे हे सगळे लायव्ह कार्यक्रम पळयता. हो कार्यक्रम इम्पॉर्टंट कित्याक? इट इज नॉट ओन्ली म्हणजे ITIंत वचून न्ही, आपलो फ्युचर कितें आसचो, आपलो फुडार कितें घडचो. म्हणजे ताज ग्रुपचे साऊथ हेड्स तांच्यांनी आतांच की तुमच्यांनी जर तुमी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री जर पळोवंक ना जाल्यार एकदां येवन पळयात. तुमकां इन्वायट केलें. म्हाजें तर म्हणणें आसा की ITIंतले आनी स्कुलांतले आमी जशें हांवें सदांच सांगता पिकनीक आमी व्हरता. आज गोंयांतले सगळ्यांत बरे प्रोजेक्ट खंयचे? तर बरे प्रोजेक्ट जर पळयता आसत जाल्यार तुमी NIO म्हणटाले नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द ओशनोग्राफी, पोलार इन्स्टिट्यूट वास्को आशिल्लें, आयुष हॉस्पिटल आमचे धारगळ युनिव्हर्सिटी जी आमी सुरवात केली ती, वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट जे दोनापावल आमी सुरवात केलें. अशे वेरियस प्रोजेक्ट विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया सुरवात केला. ऑन द सेम लायन द ताज हॅज इन्वायटेड सो दॅट म्हाका दिसता आमी जे इंट्रस्टेड भुरगे आसा त्या भुरग्यांक एकदां ताज प्रॉपर्टी मिन्स द 5 स्टार प्रॉपर्टीज कितें आसा ही दाखोवपाची गरज आसा. ही जेन्ना दाखयतले तेन्ना आमकां अट्रॅक्शन क्रिएट जातलें. कारण आज पर्यंत जो ह्युमन रिसोर्स तांकां जाय आशिल्लो आमी पळयता की व्हेरी फ्यू. हांव जेन्ना म्हणजे पयलीं रामोस आशिल्लो, रामोसा कडेन हांव कंटिन्युअसली उलयतालो. आज फिलिपोस हांगासर आयल्या. तांचें म्हणणें आहा गोंयांतले मॅक्झिमम टू मॅक्झिमम 5% भुरगे दे आर जॉयनिंग इन दीस ताज ह्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. ओन्ली 5%. आनी दे वॉन्ट 100% गोवन यूथ should join for this industry. आणि this is a white collar job. आमी हो लेबर जॉब न्ही, खंयसर खणपाचें, पुटपाचें आनी कितें करपाचें ना. आनी म्हणून तर आज आमी जो एग्रीमेंट तांच्या वांगडा सायन केला ताच्या फाटलें इंटेन्शनूच तें आसा की आफ्टर 10th किंवा आफ्टर 12th दोज वॉन्ट टू जॉइन द हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री तांच्यांनी ITIंत हॉस्पिटॅलिटी कोर्स म्हणजे ताज इन हॉस्पिटॅलिटी, ताज म्हणजे ITI इन हाऊसकीपिंग हे कोर्सीस ITIंत जॉइन करचे. आमी 10 जाग्यांचेर हे कोर्सीस घेतल्या उपरांत तांकां जेंकां 6 म्हयने इट इज आमी जाका म्हणटात थेरी शिकोवपाची आनी 6 म्हयने द प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वी आर रेडी टू गिव इन द ताज. आनी ऑटोमॅटिकली जो भुरगो पास जाता आनी जाका आवड आसा 100% प्लेसमेंट दे आर रेडी टू गिव. नाव द ताज हॅव स्टार्टेड. सो कॉंग्रॅच्युलेशन फॉर द ताज अँड थँक्यू व्हेरी मच. आज एक ताज ग्रुप फुडें आयला. म्हाका दिसता गोंयांतले ताच्या सारके सगळे हॉस्पिटॅलिटींतले ग्रुप आमच्या बरोबर फुडें येवपा खातीर तयार आसात. त्या खातीरय बी हांव तांकांय खूब खूब धन्यवाद म्हणटा. हांव जेन्ना म्हाज्या भाशणांतल्यान प्रत्येक फावटी सांगता की फुडल्या 5 वर्सांक 2 लाख ऑपॉर्च्युनिटीज हॉस्पिटॅलिटी सेक्टरांत अलोन आसा. 2 लाख ऑपॉर्च्युनिटी. वी वॉन्ट टू ग्रॅप इट. जर आमी घेतल्यो ना त्यो जाल्यार आनी कोण तरी घेतलो. मागीर आमी अशें म्हणपा नाका अरे कोण तरी भायलो येवन थंयसर आहा मरे म्हणून. ते गोंयच्या भुरग्यांनी पयलींच विचार करपाक जाय की हांव हे शिकतलो, हांव हांगासर जॉइन जातलो. नो डावट
आमी तुका थंयच राव म्हणना, यू अपग्रेड. हांवें कित्याक सांगू, रामोस आमच्या खातीर एक एग्जाम्पल आशिल्लो. वन हू हॅड जॉयन एज अ सिंपल इन द ताज अँड ही हॅज गॉन अप टू द लेवल ऑफ द वायस प्रेसिडेंट इन अ ताज. गोंयकार चोडणाचो भुरगो तो ताजाक सिंपल साद्या पोस्टाचेर जॉईन जाता आणि वायस प्रेसिडेंट पोस्टाच्या पर्यंत पावता. दिस टायप ऑफ ऑपॉर्च्युनिटीज ऑल्सो वी कॅन गेट. म्हणून तर आमी अशा पद्दतीचो जी ऑपॉर्च्युनिटी मेळटा ती ग्रॅब करप हे गरजेचें आसा. हे आशिल्ले आयचे प्रादेशीक समाचार दर्शन. तुमचे मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली तुषार जाधव आनी हांव सुभाष जाण. परत मेळुया फुडल्या सोमारा. आतां निरोप दियात. नमस्कार.